हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या 5 इंच मूर्तीसाठी मस्त असं कंथा टोपी आणि शेला बघणार आहोत. आणि हे खूप साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे. आपला हा स्वामी समर्थांचा ड्रेस 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणार आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे सुद्धा जर अशी छोटीशी मूर्ती असेल तर मूर्तीसाठी नक्की हा ड्रेस बनवा. तर हा ड्रेस बनवण्यासाठी इथे मी 13 इंच बाय 5 इंच असं कापड घेतलेलं आहे. आणि हे कापड मी शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीसच घेतलेला आहे. आणि सेम मेजरमेंटचं अस्तरसुद्धा घेतलेलं आहे. आणि वरची कांथा टोपी बनवण्यासाठी इथे मी 4 इंच बाय 3 इंच असं कापड घेतलेलं आहे. आपल्याला एवढं कापड लागणार नाही, थोडंसं कमीच लागणार आहे, पण मी रँडमली आपलं जास्त घेऊन ठेवलेलं आहे. आणि टोपीसाठी आपल्याला थोडासा कॅनव्हास लागणार आहे आणि शेल्यासाठी छोटासा वेलक्रोचा तुकडा लागणार आहे. अगोदर आपण टोपी कशी बनवायची हे बघूयात. ते बघा मी कॅनव्हासचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्याची डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावरती मेजरमेंट टाकूयात. खालच्या साईडला आपण 1 इंच घेतलेला आहे, घडीवरती आपण 2.5 इंच घेतलेला आहे. आता आपण 2.5 इंचाचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यावरती आपण 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे. त्यानंतर मध्यापासून खालच्या साईडला आपण 1 इंचाची मार्किंग केली होती, तिथे क्रॉस लाईन मारायची आहे. त्यानंतर मध्यापासून वरच्या साईडला आपण 2.5 इंचाची जी मार्किंग केलेली होती तिथे क्रॉस लाईन मारायची आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. म्हणजे मी तुम्हाला इथे लिहून दाखवते की आपण मेजरमेंट कशा पद्धतीने घेतलेलं आहे, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात यायला पाहिजे म्हणून. आपण जशी मार्किंग केली होती त्या मार्किंगप्रमाणे कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 3 इंच बाय 4 इंचाचे त्यानंतर आपण जे 3 इंच बाय 4 इंचाचे 2 पीस घेतले होते त्यावरती हे कॅनव्हास ठेवायचा आहे आणि शिलाई मारायची आहे. तर कॅनव्हास ठेवताना आपण कशा पद्धतीने कापड ठेवले ते अगोदर बघा. सरळ कापडावरती आपण अस्तर ठेवलेलं आहे. त्यानंतर कॅनव्हास ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला फक्त आपण शिलाई मारून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा सरळ कापडावरती आपण अस्तर ठेवायचं आहे आणि नंतर मग कॅनव्हास ठेवायचा आहे आणि खालच्या साईडून शिलाई मारायची आहे. तर शिलाई मारून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला लेस लावू शकता, पण मी लेसच्या ऐवजी कापडच अशा पद्धतीने घेतलं होतं की थोडीशी बॉर्डरचा भाग पुढच्या साईडला यावा म्हणून. तर बघा माझी इथे बॉर्डर असल्यामुळे मी काही लेस लावणार नाही. त्यानंतर आपला जो कॅनव्हासचा शेप आहे त्या शेपवरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि राहिलेलं एक्स्ट्राचं सगळं कापड आपण कट करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण कॅनव्हासप्रमाणे कापडसुद्धा कट करून घेतलेलं आहे. आता आपण हा शिलाई मारलेला कॅनव्हास घ्यायचा आहे आणि त्याची घडी घालायची आहे. आणि घडी घालून झाल्यानंतर आता आपण आपल्या डोक्याचा पूर्ण भाग 3 इंचाचा आहे, तर आपल्याला 3 इंचाचे 4 भाग करायचे आहेत. तर जेवढं काय अंतर येईल तेवढं आपण एका साईडला टाकायचं आहे. तुम्हाला समजलं मी नक्की काय सांगितलं ते? आपल्या स्वामी समर्थांच्या डोक्याचा भाग आपला हा 3 इंचाचा आहे. तर आपल्याला 3 इंचाचे 4 भाग करायचे आहेत. कारण आपण इथे घडी घातलेली आहे आणि आपले 2 पीस आहेत. तर घडीवरती आपण जे काही माप येईल ते टाकायचं आहे. तर शिलाई मारताना आपण जशी मार्किंग केले त्या मार्किंगप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे दोन्ही बाजू एकमेकांवरती ठेवून आपण शिलाई मारून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे. शिलाई मारून झाल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने आपण हे व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा आपली कांता टोपी तयार झालेली आहे. आपण पुन्हा एकदा हे मधलं माप 3 इंच आलेलं आहे की नाही ते मोजून बघूयात. तर हे थोडंसं माझं जास्त होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा शिलाई मारलेली आहे आणि बरोबर आपलं हे 3 इंचाचं माप तयार केलेलं आहे. म्हणजे आता आपलं हे निम्मं 1.5 इंच तयार होईल. तर बघितलंत ना, खूप साध्या सोप्या पद्धतीने आपली कांता टोपी तयार झालेली आहे. आता आपण शेला कसा करायचा हे बघूयात. तर सरळ कापडावरती अस्तर ठेवायचं आहे आणि 1 ते 2 इंचाचा गॅप ठेवून आपण सगळीकडून शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून हे कापड सरळ करून घ्यायचं आहे. तर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने व्यवस्थित असं आपण कापड सरळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता त्याच्यावरती आपल्याला लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाहिजे ती लेस लावायची आहे. तर बघ इथे मी लेस लावून घेते आणि लेस लावताना आपले जे कोपरे आहे त्या कोपऱ्यावरती व्यवस्थित अशी लेस दुमडायची, म्हणजे आपली फिनिशिंगसुद्धा छान दिसते. तर बघा आपली मस्त अशी लेस लावून झालेली आहे. आता आपण याची घडी करायची आहे आणि सेंटर काढायचं आहे. आपण एक छोटीशी पट्टी पलटी करून घ्यायची आहे आणि ती बरोबर आपण शेल्याच्या खालच्या साईडला लावायची आहे. नंतर त्या पट्टीवरती आपण वेलक्रो लावायचा आहे.
तर बघा एका साईडला वेलक्रो लावून झालेला आहे. आता पण शेल्याच्या दुसऱ्या साईडला वेलक्रोचा दुसरा तुकडा लावायचा आहे. ते बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला वेलक्रो लावून झालेला आहे. तर बघितलत ना, अगदी 5 मिनिटांमध्ये आपला हा स्वामी समर्थांचा ड्रेस बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला, माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.